मुख्यमंत्री कार्यालयाने अंबादास दानवेंना उत्तर दिले। दानवेंनी दिलेली माहिती चुकीची आहे। चुकीची आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। दोषी आढळण्यावर कारवाई नक्कीच होईल असंही म्हटलं गेलंय। श्री अंबादास दानवेजी 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळण्यावर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते। त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांकडून सुद्धा ही मदत दिली जाते। आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींहून अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्यानं त्यातही सातत्यानं वाढ होत आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।